शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी सागर मोरे स्वागत करतो तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे संवाद बळीराजाचं. मित्रांनो, आज आहे दिनांक 1 मार्च 2026. आजचे बारामती मार्केटचे बाजारभाव आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. मित्रांनो, अशा चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावर बघू शकता. फ्लावर हा 200 ते 250 रुपयांना बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. हे बघू शकता अशा एकदम चांगल्या क्वालिटीमध्ये. व्हरायटी कोणती? रिगल ग्लो. हे बघू शकता ह्या क्वालिटीमध्ये फ्लावर आपल्याला पाहायला मिळतोय. हा 200 ते 250 रुपयांना बॅग याप्रमाणे. बॅग ही 10 ते 15 किलोची बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये टोमॅटो बघू शकता 300 रुपयांपर्यंत, 250 ते 300 रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं. चांगला टोमॅटो हा 250 ते 300 रुपयांना कॅरेट याप्रमाणे. तर हलका माल हा 200 रुपयांपासून सुद्धा कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं. शेवगा शेंग बघू शकता. या क्वालिटीमध्ये शेवगा शेंग ही 50 ते 60 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर वाटाणा बघू शकता. वाटाणा हा 30 ते 35 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. अशा क्वालिटीमध्ये गोल्डन वाटाणा हा 30 ते 35 रुपये किलो याप्रमाणे. त्याचबरोबर हिरवी मिरची बघू शकता. हिरवी मिरची ही 65 ते 70 रुपये किलो याप्रमाणे हिरवी मिरची आपल्याला पाहायला मिळते. या क्वालिटीमध्ये हिरवी मिरची बघू शकता. चांगला माल हा 65 ते 70 रुपयांपर्यंत, तर हलका माल हा 40 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. या क्वालिटीमध्ये दिल्ली गाजर बघू शकता. दिल्ली गाजर हे 20 ते 25 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये दिल्ली गाजर बघू शकता 20 ते 25 रुपये किलो याप्रमाणे. या क्वालिटीमध्ये कांदापात बघू शकता. कांदापात ही 8 ते 10 रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. ही कांदापात बघू शकता एकदम चांगल्या क्वालिटीमध्ये कांदापात ही 8 ते 10 रुपये पेंडी याप्रमाणे. त्याचबरोबर पालक बघू शकता. पालक 8 ते 10 रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो, या क्वालिटीमध्ये शापू भाजी बघू शकता. शापू भाजी ही 8 ते 10 रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर मित्रांनो, कोथिंबीर बघू शकता. कोथिंबीर या ठिकाणी 5 पासून ते 8 रुपयांपर्यंत पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. अशा क्वालिटीमध्ये कोथिंबीर बघू शकता 5 पासून ते 8 रुपयांपर्यंत पेंडी याप्रमाणे. त्याचबरोबर मेथी 8 ते 10 रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. चांगला माल 8 ते 10 रुपयांपर्यंत पेंडी याप्रमाणे, तर हलका माल हा 5 रुपयांपासून सुद्धा पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर पुदिना बघू शकता. पुदिना हा 4 ते 5 रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. या क्वालिटीमध्ये पुदिना बघू शकता. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये पुदिना 4 ते 5 रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. या क्वालिटीमध्ये कोबी बघू शकता. कोबी हा 7 ते 10 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये कोबी बघू शकता 7 ते 10 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. त्याचबरोबर मित्रांनो, वांग बघू शकता. वांग अशा क्वालिटीमध्ये वांग हे 30 ते 40 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय. चांगला माल हा 30 ते 40 रुपये किलो याप्रमाणे, तर हलका माल हा 20 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. मित्रांनो, या ठिकाणी कलिंगडाची सुद्धा आवक आपल्याला पाहायला मिळते. कलिंगड बघू शकता. कलिंगड हे 10 पासून ते 24 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. अशा क्वालिटीमध्ये कलिंगड हे 10 पासून ते 15 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे, तर चांगला माल हा 24 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. मित्रांनो, लिंबाचे दर वाढलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबू बघू शकता 70 ते 80 रुपये किलो याप्रमाणे, तर हलका माल हा 40 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. मित्रांनो, या ठिकाणी पावटा बघू शकता. पावटा हा 35 ते 40 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये पावटा बघू शकता 35 ते 40 रुपये किलो याप्रमाणे. त्याचबरोबर राजमा बघू शकता. राजमा सुद्धा 40 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. या क्वालिटीमध्ये राजमा बघू शकता 40 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. त्याचबरोबर बीन्स बघू शकता. बीन्स बघू शकता. बीन्स हे 20 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं. अशा क्वालिटीमध्ये बीन्स हे 20 रुपये किलो याप्रमाणे. मित्रांनो, अशा चांगल्या क्वालिटीमध्ये कारलं बघू शकता. कारलं हे 50 ते 60 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय. हे बघू शकता. या क्वालिटीमध्ये कारलं हे 50 ते 60 रुपये किलो याप्रमाणे. चांगला माल हा 50 ते 60 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे, तर हलका माल हा
30 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. मित्रांनो, शिमल्याचे दर उतरलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. शिमला मिरची ही 25 ते 30 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. अशा क्वालिटीमध्ये शिमला मिरची बघू शकता 25 ते 30 रुपये किलो याप्रमाणे. या ठिकाणी बघू शकता हा जो माल आहे शिमला मिरची, त्याचे हे शेतकरी. मित्रांनो, लसूण बघू शकता. लसूण या ठिकाणी 80 पासून ते 120 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. अशा 4 वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये लसूण बघू शकता. 80 पासून ते 120 रुपयांपर्यंत या क्वालिटीमध्ये लसूण बघू शकता. हा लसूण 80 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. तर अशा मध्यम क्वालिटीमध्ये लसूण हा 90 रुपये किलो याप्रमाणे. या क्वालिटीमध्ये लसूण हा 100 रुपये किलो याप्रमाणे. तर अशा चांगल्या क्वालिटीमध्ये लसूण हा 120 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. मित्रांनो, या ठिकाणी आलं बघू शकता. आलं हे 40 पासून ते 60 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळत आहे. या ठिकाणी बघू शकता 40 पासून ते 60 रुपयांपर्यंत आलं हे आपल्याला अशा क्वालिटीमध्ये आलं हे 60 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. त्याचबरोबर आल्याची आवक सुद्धा बघू शकता. अशा क्वालिटीमध्ये आलं हे 60 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. बॅग 55 रुपये. जर एकदम बॅग खरेदी केली तर ही 55 रुपयांपर्यंत, 20 किलोची बॅग ही 55 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. अशा क्वालिटीमधले आलं हे 55 रुपयांपर्यंत 20 किलोची बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो, बटाटा बघू शकता. बटाटा या ठिकाणी 14 ते 16 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. अशा 2 वेगवेगळ्या व्हरायट्यांमध्ये बटाटा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. इंदोर बटाटा हा 14 ते 15 रुपये किलो याप्रमाणे. त्याचबरोबर आग्रा बटाटा हा 15 ते 16 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. मित्रांनो, या क्वालिटीमध्ये दोडका बघू शकता. दोडका हा 25 ते 30 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. अशा क्वालिटीमध्ये दोडका हा 25 ते 30 रुपये किलो याप्रमाणे. त्याचबरोबर हलका माल हा 10 पासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर डिंगरी सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. डिंगरी ही 10 रुपये किलो याप्रमाणे डिंगरी हे बघू शकता 10 रुपये किलो याप्रमाणे. मित्रांनो, या ठिकाणी मोसंबी बघू शकता. मोसंबी ही 25 ते 30 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये मोसंबी 25 ते 30 रुपये किलो याप्रमाणे. मित्रांनो, या क्वालिटीमध्ये पिकाडोर मिरची बघू शकता. पिकाडोर मिरची हे 35 ते 40 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. या क्वालिटीमध्ये पिकाडोर मिरची 35 ते 40 रुपये किलो याप्रमाणे. मित्रांनो, खरबुजाची आवक बघू शकता. या ठिकाणी खरबूज हे 25 आणि 20 हे शेतकरी आहेत आपल्यासोबत. खरबूज उत्पादक शेतकरी आहेत. दादा नमस्कार. नमस्कार. तुम्ही खरबूज आणलं होतं मार्केटमध्ये, कसा गेला खरबूज? कसं गेला? 1 नंबर 25 रुपये गेलाय. 25 रुपये. 2 नंबर 20 रुपये. बदला 10 रुपये गेलाय. बर. तर मित्रांनो, या ठिकाणी खरबुजाची आवक बघू शकता. खरबूज किती आणलं होतं तुम्ही? किती कॅरेट होतं? 300 कॅरेट आणलेलं. 300 कॅरेट खरबुजाची आवक आपल्याला या बारामतीच्या मार्केटमध्ये पाहायला मिळते. आणि व्हरायटी कोणती? लायलपूर आहे. बर. हे बघू शकता. या क्वालिटीमध्ये खरबूज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. मित्रांनो, बीट बघू शकता. बीट या ठिकाणी 5 पासून ते 10 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. अशा क्वालिटीमध्ये बीट बघू शकता. 5 पासून ते 10 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. बीटाचे दर खूपच कमी झालेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात.